व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक मधला जो महत्त्वाचा चॅप्टर आहे इंटरेस्ट, त्यामधला कंपाऊंड इंटरेस्ट हा सेकंड पार्ट या ठिकाणी सुरू करतो आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण सिंपल इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, हाऊ टू कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट, ते आपण त्या ठिकाणी शिकलो. आणि तुम्हाला आता सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता येईल असावं असं मी त्या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आज आपण कंपाऊंड इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं हे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये बेसिकली काय डिफरन्स असतो तो आपण त्या ठिकाणी बघूया. बघा, आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? बेसिकली इट कॅरीज इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल अँड ऑन द इंटरेस्ट ड्यू ऑल्सो. म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट मध्ये आपण काय केलं होतं? सिंपल इंटरेस्ट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन ओरिजिनल प्रिन्सिपल. म्हणजे पहिल्या वर्षी म्हणजे प्रिन्सिपल 10,000 त्या ठिकाणी असेल, फी जर 10,000 असेल तर एव्हरी इयर इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन 10,000. म्हणजे 10,000 वरच ते कॅल्क्युलेट होणार आहे. फर्स्ट इयरला पण 10,000 वर, सेकंड इयरला पण 10,000 वर, अशा पद्धतीने इंटरेस्ट कॅल्क्युलेट होत जाणार आहे. इज इट क्लिअर? आणि इकडे मात्र काय होतं? इट कॅरीज इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल अँड ऑन द इंटरेस्ट ड्यू ऑल्सो. म्हणजे जो ड्यू बॅलन्स असेल, आउटस्टँडिंग इंटरेस्ट असेल, त्याच्यावर पण इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. त्यालाच आपण त्या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर फी 10,000 असेल आणि त्यावर 10% इंटरेस्ट असेल कॅल्क्युलेट करायचा, तर मग पहिल्या वर्षी 10,000 वर 10% 1,000 इंटरेस्ट आला. आणि मग सेकंड इयरला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असताना तो परत 10,000 वर कॅल्क्युलेट न होता ड्यू बॅलन्सवर, म्हणजे 10,000 फी प्लस पहिल्या एका वर्षाचा आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती आहे? 1,000. असा 11,000 वर कॅल्क्युलेट होईल. सिंपल इंटरेस्ट मध्ये मात्र सेकंड इयरला पण 10,000 वरच इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. म्हणजे या ठिकाणी इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड, कंपाऊंड इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन प्रिन्सिपल ॲज वेल ॲज आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑल्सो. वेन इंटरेस्ट इज ॲडेड टू द प्रिन्सिपल ॲट द एंड ऑफ ईच पिरियड. टर्म, इथे इयर म्हणण्यापेक्षा टर्म पिरियड म्हणा, कारण पर मंथ पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो, पर क्वार्टरली पण कॅल्क्युलेट करू शकतो, हाफ इयरली कॅल्क्युलेट करू शकतो, अॅन्युअली कॅल्क्युलेट करू शकतो. मग प्रत्येक टर्म मध्ये किंवा पिरियडच्या एंडेडला काय होतं? इंटरेस्ट हा प्रिन्सिपल मध्ये ऍड होतो आणि मग त्याच्यावर परत इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. लक्षात आलं ना? इंटरेस्टवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. अँड द अमाऊंट सो ऑब्टेन इज टेकन ॲज द प्रिन्सिपल. म्हणजे एक विशिष्ट पिरियड संपला, त्याचा जर काही इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला, तो इंटरेस्ट काय करायचा? प्रिन्सिपल मध्ये ऍड करायचा आणि आता जी नव्याने रक्कम तयार होईल ती पी म्हणून ट्रीट करायची त्या ठिकाणी. ओके, फॉर द नेक्स्ट पिरियड, पुढच्या कालावधीसाठी. म्हणजे परत पुढच्या कालावधीसाठी त्या पी प्लस आय असा तो पी तयार होतो आणि त्याच्यावर मग इंटरेस्ट कॅल्क्युलेट होईल नेक्स्ट पिरियड मध्ये. देन द इंटरेस्ट ऑन दॅट अमाऊंट इज कॉल्ड कंपाऊंड इंटरेस्ट. अकॉर्डिंग टू दिस मेथड द इंटरेस्ट इज कॉम्प्युटेड फॉर फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो, आपण सिंपल इंटरेस्ट मेथडने कॅल्क्युलेट करतो तसं. इट इज ऍडेड टू द प्रिन्सिपल, आणि जो इंटरेस्ट कॅल्क्युलेट होईल तो प्रिन्सिपल मध्ये ऍड करायचा, प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये. अँड द इंटरेस्ट इज कॉम्प्युटेड फॉर द सेकंड इयर फॉर ऑन द न्यू प्रिन्सिपल अमाऊंट. जी नवीन तयार झाली आहे इंटरेस्ट ऍड करून, त्याच्यावर सेकंड इयर साठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. मग सेकंड इयरचा इंटरेस्ट आला का परत तो त्यामध्ये ऍड करायचा, तो थर्ड इयर साठी फी तयार होईल आणि त्यावर मग थर्ड इयरला त्यावर कॅल्क्युलेट करायचं. ओके, द फॉलोइंग एक्झाम्पल गिव्ह द आयडिया अबाउट डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऍट अ ग्लान्स. ओके, आपण बघितलंय अगोदर पण हे एक्झाम्पल. बघा, पी 10,000 आहे, आर 10% आहे. कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 4 years स्टार्टिंग फ्रॉम 1 January 2019. मग बघा, हा सिंपल इंटरेस्टचा कॉलम झाला, हा कंपाऊंड इंटरेस्टचा कॉलम झाला. मग पहिल्या वर्षी 1/1/2019 ला पी मल्टिपल बाय, बघा हा जो काही सिंपल इंटरेस्ट आहे तर तो 10% असणार आहे त्या ठिकाणी. हा फॉर्म्युला झाला त्याचा. इज इट क्लिअर? मग अमाऊंट एंड ऑफ इयर, वर्षा शेवटी अमाऊंट किती आहे? 10,000 आहे. आणि वर्षा शेवटी, पहिल्या वर्षा शेवटी जी काही पी असेल तो 10,000. आता 31 डिसेंबरला म्हणजे एक वर्ष संपलं, त्या दिवशी त्याच्यावर 10% दराने व्याज कॅल्क्युलेट होईल, वरती 10% दराने दिलंय. आता सिंपल इंटरेस्ट मध्ये पहिल्या वर्षी 10% दराने 10,000 वर 1,000 आलं, म्हणजे अमाऊंट किती तयार झाली? 10 + 1,000 11,000. आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये पण पहिल्या वर्षी काय झालं? 10,000 वर 10% 1,000 असं 11,000 झाली. बघा इथं काय झालं? 11,000 अमाऊंट झाली, पी तयार झाला. इथे पण सॉरी, अमाऊंट तयार झाली
इथे पण किती तयार झाली, 11,000 तयार झाली. आता सेकंड इयरला 31/12/2019 झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी शेवटी परत व्याज कॅल्क्युलेट करायचं. आता सिंपल इंटरेस्ट मध्ये ओरिजिनल प्रिन्सिपल वरच पुढच्या वर्षी परत व्याज कॅल्क्युलेट केलं बघा 10% म्हणजे 1,000च आलं. मग 11,000 प्लस 1,000 12,000. इथे मात्र ओरिजिनल प्रिन्सिपल वर नाही, जो आउटस्टँडिंग बॅलन्स आहे त्याच्यावर व्याज कॅल्क्युलेट झालं बघा 10%. इथं 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 10,000 वर झालं आणि इथे 11,000 वर झालं. म्हणजे 1,000 जे पहिल्या वर्षीचं व्याज होतं त्याच्यावर परत व्याज कॅल्क्युलेट करतो, इथे 1,800 झालं. म्हणजे दुसऱ्या वर्षात शेवटी इथे बॅलन्स तयार झाला 12,100, इथं 12,000 झाला. इथं 100 रुपये जास्त आले कारण त्या 1,000वर 10% व्याज कॅल्क्युलेट झालं. तिसऱ्या वर्षी परत बघा इथं 10,000वर 10,000 एव्हरी इयर इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन ओरिजिनल प्रिन्सिपल 13,000 बरोबर 1,000. इथे परत ड्यू बॅलन्सवर, ड्यू बॅलन्स एवढा आहे त्याच्यावर 10% म्हणजे 1,210, 13,310 झालं. परत पुढच्या चौथ्या वर्षी इथं परत ओरिजिनल वरच 14,000, इथे मात्र 13,310 वर ड्यू बॅलन्स वर कॅल्क्युलेट झालं 1,321 म्हणजे 14,641. बघा इथे 10,000 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट आहे. 10,000 मधून बघा 14,000 मधून 10,000 गेले, व्याज किती आलं, सिंपल इंटरेस्ट 4,000 आलं. आणि इथे 14,641 मधून 10,000 व्याज गेलं, 4,641 इतकं राहिलं. तर हा डिफरन्स त्या ठिकाणी तू आपल्याला जाणवतो आहे. लक्षात आलं. मग आता इथे आपण जसा सिंपल इंटरेस्ट मध्ये फॉर्म्युला कोणता घेतला होता बघा, काय घेतलं होतं आपण, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस स्क्रीन दिसते का तुम्हाला सर्वांना, मला मेसेज टाकाल बरं, स्क्रीन ऑफ झालेली होती. ओके 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 बघा, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस ओके, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस RN अपॉन 100. हा फॉर्म्युला आपण सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना घेतलेला होता. बघा आता हाच फॉर्म्युला कसा मोल्ड होतो बघा, फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट. मेथड. ओके, मग आता हा फॉर्म्युला नियर अबाउट असाच राहणार आहे बघा. हा फॉर्म्युला ए इज इक्वल टू, फक्त काय चेंज होतो बघा, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट बघा, पीच्या जागी पी आला, इंटू ब्रॅकेट 1, 1च्या जागी 1 आला, प्लस आता इथं आर्यन आहे ना, फक्त आर अपॉन 100 करायचं आहे. काय करायचं आहे, आर अपॉन 100 आणि मग एन कुठे, एन तर गरजेचं आहे तिथे, रेस टू एन करायचा. मग तिथे काय करायचा, रेस टू एन, रेस टू एन. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होतो. इज इट क्लिअर. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला इथं डेव्हलप झाला, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. इज इट क्लिअर. त्यानुसार आपण फॉर्म्युला तयार करतो आहोत. आणि मग इथे कंपाऊंड इंटरेस्ट हा एक ए कॅल्क्युलेट केला आपण, हा काय कॅल्क्युलेट केला, ए. इथे सीआय आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, सीआय कॅल्क्युलेट करायच्या वेळेस देखील आपण जसं एसआय कॅल्क्युलेट करायच्या वेळेस आपण काय केलं होतं, ए मायनस पी. म्हणजे आता ए कॅल्क्युलेट झाला आणि ह्या ए मधून पी मायनस केला की आपला कंपाऊंड इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेट होईल. इज इट क्लिअर. सो या फॉर्म्युलाने आपण काय करणार आहोत, कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, ठीक आहे. मग आपण एक्झाम्पल घेऊयात एक. घ्याल तुम्ही एक्झाम्पल लिहाल तुमच्या नोटबुक मध्ये.
फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट बघा interest on rupees 10,000 for 3 years at 10% per annum. हे एक्झाम्पल घेतलं आपण. काय फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 10,000 फॉर 3 years at 10% पर एनम. बरोबर. बघा सोल्युशन घेऊयात आपण याचं. सोल्युशन इथे काय काय दिलं तुम्हाला बघा. पी दिला, प्रिन्सिपल दिला, काय प्रिन्सिपल दिला. पी किती तुमचा 10,000 आहे. 10,000. एन दिला तुम्हाला. एन किती दिला 3 years. ओके. त्यानंतर आर दिला. आर इज इक्वल टू 10%. आर इज इक्वल टू 10% दिला. इज इट क्लिअर. हा ह्या पद्धतीने तुम्हाला पी दिला, आर दिला, एन दिला आणि मग ह्यानुसार आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. पण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा अगोदर ए फाइंड आउट करायचा आणि ए मधून पी मायनस केला की आपला काय निघेल, सीआय निघेल. काय निघेल, सीआय निघेल. मग फॉर्म्युला घेतोय आपण. फॉर्म्युला कोणता आहे आपला, ए इज इक्वल टू बघा, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 बघा, इज इक्वल टू पी. पी किती इथे 10,000 आहे. इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर्यन सॉरी आर अपॉन 100. आर किती दिलाय आपल्याला इथे, आर किती दिला, आर दिलाय तुम्हाला 10%. ब्रॅकेट कंप्लीट आणि रेज टू एन. एन किती तुमचा 3 आहे. एन किती आहे 3 आहे. इज इट क्लिअर. या पद्धतीने आपण काय केलं, फक्त फिगर्स जे काही इनपुट्स होते ते टाकून घेतले फॉर्म्युलामध्ये. आता मग बघा पुढे इज इक्वल टू 10,000 ब्रॅकेट 10,000 शेवट पण तसे ठेवूयात आपण. आता 1 प्लस बघा 1 प्लस 10 आपण 100 करा बरं. 10 आपण 100 करा कॅल्क्युलेटरवर. किती आन्सर येतं 0. बघा 10 आपण 100 किती येतं 0.1 येतं. किती येतं 0.1 येतं. हे अतिशय काळजीपूर्वक करायचं. 10 आपण 100 आपण सॉल्व्ह करून घेतलं. पुढे रेस टू एन तसाच राहील. रेस टू एन 3 आहे आपला. झालं. इथपर्यंत सोल्युशन झालं. इथपर्यंत काही अडचण मला मेसेज कराल. ओके समजलंय. स्क्रीन कोण शेअर करता रे मध्येच, काही करू नका प्लीज. शुभम ओके. मग आता इथे 10,000
10,000 इंटू ब्रॅकेट बघा 1 प्लस 0.1 1.1 होईल त्याचं रेस टू n n किती 3a इज इट क्लिअर झालं. आता पुढे इज इक्वल टू आता 10,000 आता 1.1 रेस टू 3 हे कसं सॉल्व करायचं बघा 1.1 हे तुम्हाला सॉल्व करायचंय 3 इज इक्वल टू काल मी तुम्हाला एक सांगितलेलं होतं याचा अर्थ काय 1.1 मल्टिपल बाय 1.1 परत मल्टिपल बाय किती टाइम येते 3 टाइम आहे म्हणून 1.1 काल एकाने बेरीज करून ठेवली होती बेरीज नाही करायची कॅल्क्युलेटर वर 1.1 मल्टिपल बाय 1.1 मल्टिपल बाय 1.1 3 टाइम त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं मल्टिपल करत चालायचं 1.1 मल्टिपल बाय 1.1 मल्टिपल बाय 1.1 बघा 1.331 आलंय बरोबर आहे का आन्सर बरोबर आलाय का मला मेसेज टाकाल आलाय का 1. मग आता इथे 10,000 इंटू ब्रॅकेट आहे म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन आहे काय मल्टिप्लिकेशन इथं मल्टिपल करतोय आपण इज इट क्लिअर म्हणून इथे मल्टिपलचं साइन घेतो आहोत आपण आणि मग 1.331 बघा किती आला आन्सर मग मेसेज कराल मला मेसेज कराल किती आला आन्सर 10,000 मल्टिपल बाय यस 13,310 आलाय का मेसेज कराल मला यस स्क्रीन स्पॉट झाली का ओके पाठवलंय तुम्हाला 13,310 ओके 13,310 मग आता 13,310 ए आला ए इज इक्वल टू 13,310 मग आता आपल्याला सीआय कॅल्क्युलेट करायचा सीआय इज इक्वल टू ए मायनस पी मग सीआय किती आपला सॉरी सीआय इज इक्वल टू ए किती आला आता आपला 13,310 13,310 मायनस आपला पी किती होता पी होता आपला 10,000 पी किती होता 10,000 मायनस केलं त्यातून मग ₹3,310 इतकं काय आलं आपलं सीआय आला काय आला सीआय आला लक्षात आलंय का ठीक आहे आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण फाइंड आउट compound interest on rupees 60,000 on
सॉरी फॉर 5 years at 5% per annum. 5% per annum. इज इट क्लिअर? परत फॉर्म्युला घेतोय आपण. मग अगोदर पी दिलाय आपल्याला. पी इज इक्वल टू 60,000 दिला इथे. नंतर एन दिला. एन इज इक्वल टू 5 years. आर इज इक्वल टू 5%. ओके. मग आता फॉर्म्युला घेऊयात आपण. बघा ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. मग आता इथे परत आपण बघा, आता डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट सीआयच कॅल्क्युलेट करायचं असेल, सीआयचं पण फॉर्म्युला तयार होतो बरं का. बघा एवढ्या फॉर्म्युल्याने काय तयार झालं रे, ए. काय तयार झाला, ए. आणि ह्या एवढ्या फॉर्म्युला मधून जर आपण मायनस पी केलं, हा फॉर्म्युला तयार झाला. हा फॉर्म्युला कशाचा तयार झाला, सीआयचा बरं का. आता इथे बघूयात आपण डायरेक्ट सीआय. इज इट क्लिअर? ए च्या ऐवजी एवढ्या फॉर्म्युलाने ए कॅल्क्युलेट होतो आणि त्याच्यातून पी मायनस केला का आपला डायरेक्ट सीआय येतो. असा पण फॉर्म्युला डेव्हलप होतो. ठीक आहे, डायरेक्ट सीआय कॅल्क्युलेट करू आपण. इज इक्वल टू पी किती दिला, 60,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर किती दिला इथे, आर दिला 5 आपण 100 रेस टू एन 5. बघा एन पण 5 आहे आणि पी किती आपला 60,000, तो मायनस 60,000. त्या पद्धतीने फॉर्म्युला तयार होतो डायरेक्ट सीआयचा. 60,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 5 अपॉन 100 करा. 5 अपॉन 100 किती येतं बघा, 5 अपॉन 100 0.05. काही काही 0.5 होण्याची शक्यता असते, सर्व चुकून जातं उत्तर. बरोबर, 0.05. व्हेरी गुड. रेस टू 5 रेस टू 5 आणि मायनस 60,000 जे काय आहे ते तसं. पुढे 60,000 इंटू ब्रॅकेट 1.05 1 प्लस 0.05 1 प्लस सॉरी 1.05 रेस टू एन 5 मायनस 60,000 बऱ्याच मुलांनी उत्तर पाठवलीत. तुम्हाला नोटबुकवर लिहायला तुम्ही पटपट लिहिता, इकडे मला टायपिंग करण्यासाठी वेळ लागतोय. ओके, 60,000. मग बघा 1.05 रेस टू 5 हे सॉल्व्ह जर करून घेतलं आपण तर याचा अर्थ होतो बघा एवढा, हे जे सॉल्व्ह करायचं आपण. आता इथे किती टाइम येतो, 5 टाइम्स आहे. म्हणजे याचा अर्थ 1.05 मल्टिपल बाय 1.05 मल्टिपल बाय 1.05 मल्टिपल बाय 1.05 मल्टिपल बाय 1.05. किती टाइम झालं बघा, 1 2 3 4 5. तुम्हाला आन्सर पाठवलंय, किती आलं ते वेगळे आन्सर दिसत आहेत काही मुलांचे. ओके, 1.2762
काजल वाघ तुमचा आन्सर चुकतंय, व्यवस्थित करा. हे आन्सर येते मुलांचं, बरोबर आहे का? पुढे आहे तसं -60,000. आन्सर बरोबर आलंय का? हे बरोबर आलंय. ओके, मॅक्झिमम मुलांनी ते पाठवलंय. मग आता 60,000 मल्टिपल बाय करा. हे 60,000 मल्टिपल बाय 1.27, 60,000 multiple by 1.27, 6281 5625, 76,576.89. आता रुपीज आपण 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत घेतो. बरोबर आलं का एवढे आन्सर? -60,000. मग इथे बघा CI इज इक्वल टू किती? 16,576.89. इथे काय केलं रे? फक्त आपण इथे काय केलं होतं? आपण पी नंतर वजा केला होता, आणि इथे काय केलं आपण? लगेच पी वजा करत गेलो. हे 60,000 आपण शेवटपर्यंत ठेवले, त्याचा काही संबंध नाही. बघा, हे 60,000 जर काढले तिथं ए येईल. मला आन्सर पाठवाल? यस, बरोबर. 76,576. CI इज इक्वल टू 16,576. व्हेरी गुड. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. Find out compound interest on rupees 1 lakh at 10% per annum for 4 years. करा कॅल्क्युलेट. कसं येईल आन्सर सांगाल बरं? यस, बघा इथे मग आता परत आपल्याला काय काय दिलंय? पी दिला. पी इज इक्वल टू किती? ते 1 लाख आहे. पुढे आर दिला. आर इज इक्वल टू 10%. 10%. पुढे एन दिला. एन इज इक्वल टू 4 years. फॉर्म्युला घेतोय आपण. तुम्हाला हे फार मोठं वाटत असेल तर सरळ सरळ ए कॅल्क्युलेट करून टाका. इकडे ए कॅल्क्युलेट करून टाका, नंतर CI कॅल्क्युलेट करू आपण. ए कॅल्क्युलेट करायचं म्हणजे हा मायनस पी येणार नाही, तुम्हाला फॉर्म्युला छोटा दिसेल तिथे. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला छोटा वाटत असेल असं सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. ए कॅल्क्युलेट करून घेऊ आपण अगोदर. तुम्हाला सोल्युशन करता येणं महत्वाचं आहे. ते तुम्ही ते कसं वापरला, फॉर्म्युला बरोबर वापरणं गरजेचं आहे, पण तो कशा पद्धतीने वापरला तो तुम्ही ठरवा. तुम्हाला जो सोपा वाटत असेल तो फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहात तिथे. ओके, तो फॉर्म्युला यूज कराल तिथे.
बघा आर किती दिलाय तुम्हाला, आर दिला 10 अपॉन 100 आणि रेस टू एन, एन किती तुमचा, एन दिलाय तुम्हाला 4, सोडवा मग पुढे, इज इक्वल टू 1 लाख इंटू ब्रॅकेट 1 प्लस 10 अपॉन 100 म्हणजे 0.1 रेस टू 4 पुढे इज इक्वल टू 10,000 सॉरी 1 लाख इंटू ब्रॅकेट 1.1 रेस टू 4, मग 1.1 रेस टू 4 कॅल्क्युलेट करून घेऊ आपण, इज इक्वल टू 1.1 मल्टिपल बाय 1.1 मल्टिपल बाय 1.1 किती टाइम आहे, 4 टाइम आहे, कारण 4 इयर्स आहे तिथे. त्याचं आन्सर किती आलं सांगाल मला, तुम्ही मेसेज केलाय मला, $1.4641. याची ट्रिक्स पण आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशन न करता तुम्ही तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, कसं कॅल्क्युलेट करायचं ते शिकवेल मी. तुर्तास त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण अशा पद्धतीने सोडवतो आहोत, हे लक्षात घ्या. तिथे किती आलं बघा बरं मग आन्सर, मला आन्सर पाठवायला 1 लाख गुणिले 1.4641 4641 रुपीज 1,46,410. ओके, हा आला तुमचा ए, हा काय आला ए, आणि मग सीआय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. सीआय इज इक्वल टू ए मायनस पी. सीआय आपला सॉरी ए आपला 1,46,410 मायनस पी तुमचा 1 लाख आहे, म्हणजे 46,410. हा आला तुमचा सीआय, कंपाऊंड इंटरेस्ट आला, हा आला तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट. लक्षात येतंय का? ठीक आहे, इथे आपण थांबतोय, तुम्ही प्रॅक्टिस कराल.